जुन्या मित्रमैत्रिणी भेटल्या आणि याच्यातूनच एक वेगळं वळण लागलं. तर काय आहे पूर्ण स्टोरी ती बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता नवीनच निघलेलं आहे गेट टुगेदर. सत्य घटना घडलेली आहे बरं का मित्रांनो. तर सीमा लग्न झालेलं असतं, नवरासुद्धा खूप चांगला असतो, खाजगी कंपनीत जॉबला असतो. दोघांचा संसार चांगला चालू असतो. त्यांना एक मुलगा असतो छोटासा. सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. पण आता हे निघलेलं आहे गेट टुगेदर असतं. नवरा स्वतः बायकोला सोडायला जातो. त्यांच्या शाळेमध्ये कार्यक्रम असतो, तिथे बिचारा सोडतो आणि निघून जातो. तर आता हिला शाळेमध्ये असताना जुनं मित्रमैत्रिणी भेटले, जुनं मॅटर्स काय म्हणतात ना. पण आता एकदा लग्न झाल्यानंतर सगळं सोडून द्यायचं असतं. जे शाळेमध्ये घडलं ते सगळं सोडून द्यायचं असतं आणि आपल्या प्रपंचाला सुरुवात करायची असते. तर आता जुन्या ओळखी परत ताज्या झाल्या. तरी सीमा तिचा जो मित्र असतो शाळेमध्ये, नंतर त्याचा भेटतात, नंबर घेतात, घरी येतात. नंतर मग त्यांचं नंबर घेतल्यामुळे बोलणं चालू होतं. आता अनैतिक संबंध खूप वाढलेले आहेत, त्यामुळे त्याचा शेवटसुद्धा असाच होतो भयंकर. आता ही फोनवर यांचं बोलणं चालू असतं खूप दिवस. काय चालू आहे, कसं चालू आहे, एकमेकांना सगळं सांगत असतात. त्याचा नवरा असतो तो खूप चांगला असतो. त्याला काय आपल्या म्हणजे बायकोवर विश्वास असतो पूर्ण, की आपली बायको असं चुकीचं काही वागणार नाही. पण बायको लागली जुन्या मित्राच्या संगतीला. त्याच्याशी बोलणं, सगळ्या गोष्टी, आज काय झालं, काय घडलं दिवसभर, सगळं त्याला शेअर करायची. दोघांचा प्लॅन होतो भेटायचा. दोघं भेटतात आणि लांब फिरायला जातात. आता बायको काही घरी येतच नाही. एक दिवस पूर्ण होतो, नवरा घरी येतो, बघतो बायको तर घरी नाही आलेली, मुलगा घरी असतो. सगळीकडे शोध घेतो, तरी कुठेही ती सापडत नाही. नंतर 8 दिवसांनी बायको घरी येते. नवरा पोलीस कंप्लेंटसुद्धा करतो. पोलिस शोध घेत असतात. 8 दिवसांनी घरी येते. नवऱ्याला सांगते की मी चुकले होते, मैत्रिणींसंग गेलते, असं काही खोटं नाटं सांगते. पण मोबाईलमध्ये तिच्या सगळं त्याच्या मित्राचे तिचे फोटो असतात, ते सापडतात नवऱ्याला. नवऱ्याच्या पायाखालची जमीनच हादरून जाते. नवऱ्याला काही सहन होत नाही. नवरा डायरेक्ट फाशी घेतो. तर बघू शकता हसता खेळता परिवार उद्ध्वस्त झाला तिच्या चुकीमुळं. आणि मुलाचा बापाचं छत्र हरवलं. तर बघू शकता अनैतिक संबंधाचा शेवट किती भयंकरच होतो. त्यामुळे जे घडलं असेल ते घडलं असेल कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, पण लग्न झाल्यानंतर आपली नवरा आणि आपली मुलं याच्याकडंच लक्ष दिलं पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं स्टोरीतून कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आपल्याला कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही, हेतू फक्त सत्य घटना आहे समोर आणणं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. बाय बाय.